नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया खारं वांग। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ही छोटी छोटी वांगी आहेत, जास्त मोठी वांगी नाही, जेणेकरून हे खूप लवकर शिजतात आणि टेस्टलाही खूप छान लागतात। आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर, मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्यायचे, तिखट जास्त आवडत असेल तर याचं प्रमाण वाढवू शकता। त्याचसोबत अद्रक, लसूण, दालचिनी, लवंग, थोडंसं जिरं आणि थोडं खोबरं। मिक्सरला हे सर्व आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आणि याची स्मूथ पेस्ट पण करायची। ही पेस्ट करता वेळेस तुम्हाला ह्या पेस्टमध्ये हळद पण घालायची आहे। आपली पेस्ट तयार आहे, तर आपण ही एक डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण याच्यामध्ये ॲड करूया शेंगदाण्याचा कूट, दोन चमचे, आणि चवीपुरते मीठ। हे सर्व मिक्स करून घेऊया। आता ही वांगी आहे, याच्यामध्ये आपण याला भरूया, स्टफिंग करूया। आता आपण फोडणीची तयारी करूया। चला आता सुरू करूया आपली रेसिपी। कढई गरम करायला ठेवली आहे, यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचे। मोहरी चांगली तडतडली आहे, आता आपण याच्यामध्ये वांगी घालून घेऊया। आणि हा राहिलेला मसाला छान परतून घ्यायचा आहे। मसाला पूर्ण भाजेपर्यंत एक 5 मिनिटं चांगला परतायचा आहे आणि त्यानंतर परत त्याला झाकून ठेवूया। बघूया वांग शिजले का ते। वांग मऊ शिजलं आहे, रेडी आहे आपलं खारं वांग। एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। याची चव खूप छान लागते, भाकरी, चपाती त्यासोबत किंवा राईस सोबत सुद्धा खूप छान लागते। खूपच टेस्टी दिसतंय आणि तसंच चवीलाही आहे। एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।